नमस्कार भावांनो बहिणींनो. आज पंखा बंद करते बरं. खड खड धड धड आवाज येतोय. आज हारसू भया घरी नाही त्याच्यामुळं पंखा बंद केलाय आहे ना कधी ती. आणि लय गरमी व्हायला लागली. छकू दिदीनं लय हातावर मेहंदी काढली होती. माया म्हणे मम्मी त्या लग्नाची तारीख येतं लय का लय मेहंदी काढली होती. लगे सगळे म्हणू लागले म्हणे कोणाच्या लग्नाला जायचं आहे का. आता फोन हातात आहे म्हणून सांगा. उजव्या हातावर मेहंदी लय भारी काढली होती छकू दिदीनं. आणि माझ्या हातातले गोठ चमचम राहतेत लगे. माझ्या भावानं घेतले होते. इकडं आलता माया भेटीला. म्हणजे आपल्या भैयाचा हात मोडला होता तवा आलता. तर मै भाऊजाई मग म्हणे घ्या ना ताई. तर मी एकच जोड घेतला होता. आता आला कधी भाऊ आणि भाऊजाई लय सामान घ्यायचं लगे भाऊजाई कुण आता. तरी मै भाऊजाई म्हणू लागली मला चांगल्या आहेत माय भाऊजाई म्हणे मला घागरा घ्यायचा होता. फौजीच्याच लग्नात घागरा घ्यायचा होता मला. मग आईनं मला पैठणी घेतली. तर मग त्याच्या लग्नात मला घागरा घ्यायचा होता. मग इच्छाच राहिली. मग मै भाऊजाई म्हणे 10,000 तुम्हाला जसा आवडून तसा घ्या म्हणे. 10-15 हजाराचा घ्या ताई. 20-25 हजार लोक घ्या. जेवढा घ्यायचा तेवढा घ्या. लगे कधीच कपडे घ्यायला हिसपीस करत नाही ती. तुम्हाला जसा घ्यायचा तसा घ्या म्हणे ताई. तर म्या म्हणलं नको म्हणलं म्या तर म्हणे घ्या ना ताई घ्या ना ताई. म्हणलं नको पंखा बंद केला ना. लय गरमी होती का लय गरमी होती. मग त्याच्यामुळं भैया म्हणतोय मम्मी पंखा बंद नको करा जाऊ लय गरमी होती. आणि मला दाजीचं काहीच बंधन नसतंय. कोणचे कपडे दोघी मायले किला असं काहीच नसतंय. शॉर्ट कपडे घालू देते छकूलं. लय जळते छकूवर लोक. बया तर अशा जळते तिच्या शॉर्ट कपड्यावर. याच्यावर तिच्या बापाला असे हे नाही आवडत टॉपन हे. लग्न झाल्यावर म्हणतात मग कसं घर भेटतंय कसं नाही. मग लोक कपडे काय घर म्हणतंय ड्रेस नका घालू देऊ. मला तर मग घर लय फिरी होतं. मै सासू सगळे लगे फिरी होते लगे. छकूचा स्वभाव लय आवडा जाय तिचा आजीला. म्हणजे छकूचं कसं आहे आपलं घराच्या बाहेर नाही निघायचं. दाजी म्हणू लागले म्हणे मग लेकरू लय चांगलं आहे म्हणे घराच्या आतच बसन म्हणे. तुम्हाला कायम आपली छकू दिदी पडदा टाकूनच बसन लगे. एवढी गावाकडे गरमी आहे. लाईट असो नसो पडदा टाकून. तर दाजी मला रात्री पण म्हणू लागले मला लय वाईट वाटलं म्हणे. मला वाटलं म्हणे गावाकडे मग लेकरू पडदा टाकून बसेल असते. छकूचं कसं आहे काहीच घेणं देणं नसतंय कोणाशी. लगे पडदा टाकून मस्त बसन. कोणाच्या घरी नाही जाणार दारी नाही जाणार. आपल्या छकूचं तसंच आहे. शाळेतून येईल आणि घराच्या आत पडदा टाकून बसन. तर दाजी म्हणे बापा लाईट असायची नसायची मला एवढी गरमी होऊ लागली म्हणे गावाकडं. तर मला लय वाईट वाटलं म्हणे. मग लेकरू एवढ्या गरमीत राहत आहे बापा. आणि लई विश्वास आहे. म्हणजे कसं आहे कोणाच्या घरी नाही दारी नाही जायचं. तेव्हापासून छकू लगे 3 वर्षाची होती तेव्हापासून आई बाबाकडे येते. आमच्याकडे राहिलंच नाही ती. तिथंच लहानची मोठी व्हायली. ना कोणाच्या घरी दारी का नाही एक शिंगल भरच्या आणि कानकोंडी. म्हणजे कोणाच्याच घरी नाही. ना चुलत्या काक्याच्या घरी जाऊ दिला आई बाबानं का नाही. आम्ही लहान होतो तर आमच्या बापानं कधी आम्हाला गिलासभर पाणी नाही पिऊ दिलं कोणाच्या घरचं. कसं असतंय चुलते काके असो का कोणी असो. आपल्याला भांडणं झाले आपल्या मायबापाचे तर मग उचकणं देते. तर आमच्या घरी तुमच्या लेकराने हे खाल्लं का ते खाल्लं. कोणाचंच मायबापानं आमच्या कानकोंड होऊ दिलं नाही. आणि आमची छकू एवढी राहिली तर कोणाच्या दारी जायला नाही. कोणाच्या शिंगलभरच्या आणि कानकोंडे नाहीत लगे लेकरं. ती म्हणजे कसं आहे भावांनो बहिणींनो काय लोकांना चिमटे घ्यायची सवय आहे. आणि आपल्याला तसं आवडत नाही ते. आमचे लेकरं कोणाच्या दारी जाऊ दिले नाही आणि काहीच नाही असं आहे. आणि बाबांना आम्हाला पण कोणाच्याच घरी दारी जाऊ दिलं नाही का लगे कोणा आमच्या घरी का कोण्या चुलत्या काक्याच्या घरी आम्ही एक घास खाल्ला लहानपणी कधीच नाही. मै बाबा एवढे काम करायचे रात्रंदिवस घाम गाळायचे मेहनत करायचे. आम्हाला कधी कमी नाही पाळलं ते ना. आणि कधीच कोणाच्या दारी अजून पण आम्हाला जाऊ देत नाही. एवढा माय बाबाचा घोट्यातून पाय मोडेले. दिवाळीला जर महिना गेलं मायबापाकडं तर आम्हाला काहीच आमचे मायबापा कमी पाडत नाही. कधी म्हणजे कधीच नाही लगे. ना लेक राहिलं का नाही काही नशिबानंच भाऊ घ्यायचे. इथल्या मागाच्या साड्या घेतीन दिवाळी सणाला. एवढाले लेकरं झाले त्याला भारी कपडे. लेकरं तर दुकानात जात नाहीत लगे कपडे लते घ्यायला. कधीच म्हणतात नाही पण बळच मामा नेतीन कपडे लते घेतीन. दाजी म्हणतात अजून काय पाहिजे. कपडे लते घेतात. खाणाऱ्या पिणाऱ्या करते. जवळक राहिलं तर आल्लक स्वयंपाक करतीन. दोन्ही भावजाया तशाचे. आमची मेघा पण काय आपल्याला खायचं झालं तर म्हणून जात आई फ्रीजमधून अंडे पडेल का दूध आहे. कधी आपल्या मागं आपल्या भावजाया येणार नाहीत का तो हे काढले का ते काढले. कधीच नाही. आपल्याला दूध घरात नसलं आई बाबाच्या तर म्हणून पाकिट हे ताई घेऊन या. कधीच नाही. असं आहे. आपल्या भावजाया लय भारी आहेत.
कधीच नाही लगे म्हणणार लगे का ताई असं का तसं का लगे एवढी आमच्या रेखाच्या शेजारी होती मी आपल्या भैयाच्या शाळेसाठी, तर लगे मै आपण जरा कधीच नाही मै भावजाई आपल्या मागं आली, ताई तिथं वस्तू आहे, दोन्ही भावजाया तशाच आहेत, आपल्या नशिबान भावजाया चांगल्या आहे, जीव लावते, कधी म्हणणार नाही. मी असो नसो मै भावजाई मला लगे पुण्याहून साडी घेऊन येईन, जी व्हायरल साड्या असल्या ती मै भावजाई मला साड्या घेईन, असं काहीच नाही. आपल्या दोन्ही भावजाया लय जीव लावत्या, लय का लय जीव लावत्यात. तुमच्या ताईला पा किती घाम आला आहे ना ग छकू दीदी, लय घाम आलाय लगे मला, रुमाल घेऊन पण नाही बसले. आज भैया घरी नाही म्हणून म्हणलं निवांत मस्त तुमच्या संग गप्पा गोष्टी करा. आणि मग कसं आहे, भैया जर घरी असला तर म्हणा पंखा बंद कर. आणि नशिबानं दाजी पण असे आहेत, कधीच टोकत नाहीत मला, कधीच म्हणणार नाहीत लगे हे कपडे नको घालू का ते नको घालू. जे माया छकूला कलर असला ते मला तिच्या बराबरीचे कपडे असतात का नाही छकू. दोघी माय लेकरीलाच आले, लेकीला नाईट ड्रेस एकाच कलरचा. आई म्हणती सारखेच कपडे घेतात, कधीच नाही एखादा नवरा म्हणला असता आता लेकरं बराबरीला आलेत आणि असे कपडे कशाला. तर शॉर्ट नाईट पॅन्टीसारख्या छकू ते हे होते ते, तर मामा म्हणे ताई कशाला, तर मेगा म्हण लागली म्हणे इथल्या शॉर्ट लॅगिन हे ते. तर मग तुम्हाला काय करायचं आहे म्हणे दादा, त्याला कसे पण कपडे आवडतात म्हणे, दादाचं काहीच बंधन नाही. तर हसू लागला फौजी. आणि आमच्या फौजीला पण साड्या नाही आवडत, माझं सामान कुठे, त्याला ड्रेसवर याच्यावरच आवडते फौजीला. ते म्हणतोय अंग झाकून राहते ड्रेसवर. आणि दाजीचं पण तसं काहीच नाही, दाजीला साड्या आवडतात पण दाजीचं काहीच नसतंय लगे, जे कपडे आवडले ते लगे. आणि दिवाळीला सगळ्याच्या आधी दाजी आम्हाला कपडे घेतील. आता मी म्हणते ना मला कपडे नका घेऊ, ते मी इथून मला तिकडं मै भाऊन हे घेते तर कपडे तुम्ही मला घेऊ नका. तर दाजी म्हणतात नाही. आणि एका म्हणजे आमचं नवीन लग्न झालं, तर नवीन लग्न झालं तर मला तुमच्या दाजीने साडी नव्हती घेतली, मै ननन लहान आहे. तर म्हणजे दादा लक्ष्मी कुंजनला तुला भाभी म्हणतात ते मला इकडं राहून त्याला सवय व्हायली. मग तुम्हाला भाभी म्हणजे दादा तुला भाभीला साडी नव्हती घेता येत का. दाजीचं कसं मग आई बाबांनी जे कपडे घेते असले त्याला काही एवढं कळत नव्हतं इलं कपडेला ते का काही. तर मै ननन म्हणे भाभीला कपडे घ्या जाईन दादा. तर दिवाळीला लोक एक एक ड्रेस घेतात, तर दाजी आम्हाला 4-4 5-5 एकदाच लगे दिवाळीला 2-2 3-3 त्याच्याजवळ असे जीवाचे रान करतील लगे, असे बन्याली घामानं. आता उन्हाळा दिवस लगे बन्याली पिळतात लगे अंगातल्या, इथलं ढोरावाने काम करतात. तर सगळे लगे म्हणतात लय मेहनत करतात का, लय लगे आई बाबाला माहीत आहे लय पाहुणा मेहनत करतात. आज दाजी तुमचे शिटीत आहेत पण कोणीच म्हणणार नाही शिटीत आहे. वावरात जसे कामं करावं लागतात तसे सरणीचे कामं ढोरावानी लगे कामं राहते, ते मोठ्या मोठ्याल्या वजन लगे. तर सारी दुनिया झोपती पण ते काम करतात. बायको लेकरायला कमी पडू नाही बापा, इथली मेहनत करते, सगळी दुनिया झोपती ना दाजी 2-2 3-3 वाजता घरी येतील. तर अशी घामानं बनायला वल्ली व्हायला असते, इथले कष्ट. मी म्हणते त्याला असं बसून त्याला हिरे घासता येते, जे नाही ते काम केल्या जात आहे. पण असे आरामाचे कामं आवडत नाहीत, जीवाचं रान करतात लगे. आज शिटीत लेकरायच्या शाळाच्या फी किती आहेत, मरणाच्या फी भरून भैयाची शाळा आहे, ट्युशनचे वेगळे याचे वेगळे, मेहनत करावं लागते. असं थोडे काही पण म्हणल्यानं थोडं असतंय, मरणाची मेहनत करतात ते, कुत्र्यावानी मेहनत करतात. तवा लेकराच्या बराबरी होती. मग म्हणणं काय, लेकरायला बळच नाही लोकांना नाव ठेवायचं, असं पाहिजे, तोंडावर बोलायचं आणि मोकळं व्हायचं. तुम्ही आमचे नातेवाईक नाही ना आम्ही तुमचे नातेवाईक नाही, तर सरळ बोलायचं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.